गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. बरेच दिवस झालं माझी सकाळची सुरुवात चहापासून होत आहे. नाहीतर अगोदर असं व्हायचे की मला स्वयंपाक वगैरे बनवावा लागत होता, मगच चहा करावा लागत होता. पण आता काही कारणास्तव मला आधी चहा बनत आहे. सो शिगडीची पूजा वगैरे केली आहे, छान असा चहा ठेवला आहे. आणि आज आहे पौर्णिमा. आणि खरं तर कालच पौर्णिमा सुरू झालेली आहे, पण काल संध्याकाळपासून सुरू झाले, तर आज दिवसभर आहे. तर आज छान छान मस्त मस्त सेवा करायची आहेत. पौर्णिमा म्हटलं की माझं असतं पहिलं हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे असतं. सो मला आता तेच करायचंय. पण त्याच्या अगोदर मी आधी स्वयंपाक करून घेणार आहे, कारण गौरीला शाळेत जायचं. मग धावपळ होते, मग ते सोडून मध्येच मला स्वयंपाक करावा लागेल. म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेणार आणि मगच ते हळदीचं लेपन, देवपूजा, रांगोळी हे सगळं करणार आहे. आणि ते मी तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर पण करीन. सो तर आणि पौर्णिमेनिमित्त आज माझा दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा असतो. त्यानिमित्त मी छान अशी साडी नेसलेली आहे लाल कलरची. सो कुंकुमार्चन आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे. तर भरपूर अशा सेवा आहेत आज. तर चला, व्हिडिओला सुरुवात झाली. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करत जावा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं मी करून घेतली आहे, चपाती केली आहे आणि भाकरी सुद्धा केलेली आहे. आणि गौरीला ना डब्याला आज टोमॅटोची चटणी द्यायची होती, म्हणून मी थोडीशीच टोमॅटोची चटणी बनवली आहे. आणि रात्रीची शेवग्याची आमटी सुद्धा होती. सो ते आता मी गरम करायला ठेवलेले आहे. चपाती, भाकरी असा सगळा स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. आता मी जाते माझ्या कामाला. म्हणजे एकदा स्वयंपाक झाला की माझं काम व्यवस्थित मला पूर्ण करता येतं. छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. पिवळी रांगोळी होती आणि पिवळी आणि लाल रांगोळी मस्त वाटते हे असं कलर कॉम्बिनेशन. आणि गोपद्माची रांगोळी काढलेली आहे मी. तर रांगोळी वगैरे काढून झाली. उंबरा पूजन करू घेतलं. दोन्हीकडे साईडला 2 दिवे सुद्धा लावलेले आहेत. धूप लावलेला आहे मस्त असा. आणि ह्या वेळेस ना धूप मी चंदनाचा आणलेला आहे. तर खूप खूप भारी सुगंध आहे त्याचा. आणि वातावरण खरंच खूप भारी होतं. घरात भीमसनी कापूर सुद्धा लावून दिलेला होता मी. आणि घरातली ना छान अशी देवपूजा केली आहे. आज पौर्णिमा पण आहे म्हणलं की मंगल कलश मस्त असा घासून स्वच्छ भरून घेतला. आणि तो नारळ बघा आपला किती छान असा कोंब त्याला आलेला आहे. तर नागवेलीची पानं ठेवली, नारळ ठेवला मस्त असा. नारळाला छान असा गजरा सुद्धा आणला होता मी रात्री. तर छान असं हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून, गजरा वाहून कलशाची छान अशी पूजा केली. देवांना सुद्धा छान छान फुलं वाहून घेतली. आणि ना आज ग्रंथाला सुद्धा छान असं हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घेतली. स्वतःला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं. तरी आजची देवपूजा इतकी सुंदर, खूप खूप सुंदर झाली होती. कारण हे वाचायला ना खूप वेळ जातो. 2 तास 10 मिनिट लागतात मला तरी. ज्यांचं रोज वाचन करतात त्यांना फास्ट येत असेल, पण महिन्यातनं एकदाच मी वाचन करते. सो त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागतो. तर मी वाचन करायला बसले. पहिले तर आपल्याला स्वामी स्तवन पासून सुरुवात करायची असते. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची. आणि याच ग्रंथामध्ये 5 मंत्र दिलेले आहेत. सो ते मंत्र सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आणि ते मंत्र वाचूनच आपल्याला पुढच्या सेवेला लागायचं असते, की दिव्य कवचापासून वाचायला सुरुवात करायची असते. तर हे मंत्र वाचून म्हणून झाले. आणि दिव्य कवचम पासून सुरुवात करायची आहे वाचायला. ते पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे आपल्याला. पूर्ण ग्रंथ पठण करायचं आहे. दिव्य क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ना, तिथपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे. आणि खूप समजतो आपल्याला. हे मधले एक एक शब्द समजत नाहीत, पण मला तर खूप भारी वाटतं हे ग्रंथ वाचताना. खूप आवडीने वाचते. तरी एकदम शांत मन ठेवून, डोकं शांत ठेवून वाचायचं आणि मन लावून वाचायचं एकदम शांत. खूप खूप छान वाटतं. तर मी आता वाचन करायला घेते आहे. तुम्हाला समजलं असेल की कुठून आणि कसं वाचायचं आहे. तर मी आता वाचन करून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते मग.
घेते असते. हे प्रत्येक वेळेस मी असंच करते. तर कुंकुमार्चन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी पण असते. काही जणांची पूर्ण 16 वेळा श्री सूक्तम वगैरे पठण करून करतात, पण मी आज तसं नाही केलंय. तर 99 मंत्र माळ जपतच मी कुंकुमार्चन केलेलं आहे. आज 108 वेळा 99 मंत्र जप केला आणि कुंकुमार्चन करून घेतलं. आणि मला संध्याकाळी करायची आहे सत्यनारायणाची सुद्धा पूजा, कारण आज पौर्णिमा आहे. आणि बघूया तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते का नाही ते. आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.